Hello, good afternoon students. Today we are going to learn chapter number 2 of Maths 2, that is Pythagoras theorem. What is Pythagoras theorem? What are the uses of Pythagoras theorem? That means what are the applications? We have to see only 8 points in this chapter. फक्त 8 पॉइंट्स जर आपण व्यवस्थित समजून घेतले तर पूर्ण चॅप्टर आपल्या लक्षात राहतं आणि कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन आपण या चॅप्टरवरचा सोडवू शकतो. वी कॅन सॉल्व एनी क्वेश्चन बेस्ड ऑन दिस चॅप्टर ओनली स्टडीइंग द 8 पॉइंट्स. बघा पायथागोरस थेरम काय, तर पायथागोरस थेरम इज यूज्ड और ऍप्लिकेबल ओनली फॉर राइट एंगल ट्रायंगल. सपोज दिस इज अ राइट एंगल ट्रायंगल ABC. We have given triangle ABC is right angle triangle, so we can write if triangle ABC is right angled triangle, then म्हणजे फर्स्ट कंडिशन काय असणार आपली की तो राईट अँगल ट्रायंगल असेल तरच आपण पायथागोरस थेरम वापरू शकतो, अन्यथा नाही. मग काय होणार आहे, स्क्वेअर ऑफ हायपोटेनस AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, याला आपण म्हणणार आहे पायथागोरस थेरम. नंतर कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम म्हणजे काय की आपल्याला एक ट्रायंगल दिलाय, त्या ट्रायंगलच्या तीनही साइडची लेंथ देऊन ठेवली आहे. मग सपोज जी मोठी साइड असेल त्या लेंथचा स्क्वेअर किंवा त्या साइडच्या लेंथचा स्क्वेअर हा उरलेल्या दोन साइडच्या लेंथच्या स्क्वेअरच्या ऍडिशन इतका जर आला तर आपण असं म्हणू शकतो की तो दिलेला जो ट्रायंगल आहे तो राइट एंगल ट्रायंगल आहे. सपोज समजा आपल्याला देऊन ठेवलं एक ट्रायंगल आहे, त्याच्या साइड्स आहेत 3, 4 आणि 5. त्यापैकी अल्टिमेटली 5 ही बिग साइड दिसते, मोठी साइड दिसते, तिचा स्क्वेअर करा 25 होतो. 3 चा स्क्वेअर 9, 4 चा 16, 9 प्लस 16 इक्वल टू 25. म्हणजे याचा अर्थ मोठ्या साइडचा स्क्वेअर हा उरलेल्या दोन साइडच्या स्क्वेअर इतका आला, किंवा उलट म्हटलं तरी चालतं, दोन साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन ही मोठ्या साइडच्या स्क्वेअर इतकी आली. असं जर आपल्याला त्या ठिकाणी दिसलं किंवा आढळून आलं तर आपण म्हणू शकतो की तो दिलेला ट्रायंगल जो आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणजे आपल्याला जर राईट अँगल ट्रायंगल प्रूव्ह करायचं असेल एखादा ट्रायंगल तर त्यासाठी आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ PT वापरावा लागतो. नंतर पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय, तर ज्या 3 नंबर्स आपल्याला दिलेले असतील आणि ते 3 नंबर्स जर पायथागोरस थेरम त्या ठिकाणी त्याचं पालन करत असतील, अप्लाय होत असेल त्यांना, तर त्याला आपण म्हणतो पायथागोरियन ट्रिपलेट. जसं मी इथे एक एक्झाम्पल सांगितलं होतं, 3, 4, 5 हे 3 नंबर्स आहेत. या 3 नंबर्स मध्ये जो सगळ्यात मोठा नंबर असेल 5, त्याचा स्क्वेअर केला तर 25, उरलेल्या दोघांच्या स्क्वेअरची ऍडिशन परत 25 होते, म्हणजे 3, 4, 5 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. त्याला आपण पायथागोरियन ट्रिपलेट म्हणू शकतो. आणि ते दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर 5, 12, 13 इज ऑल्सो पायथागोरियन ट्रिपलेट. आपण प्रूव्ह करू शकतो. जेव्हा एक्झाम्पल आपण घेऊ 2.1 प्रॅक्टिस सेट मधले त्यावेळेस मी तुम्हाला ते समजून सांगेन. किंवा आणखी एखादं एक्झाम्पल द्यायचं असेल तर आपण 11, 60, 61 हे सुद्धा पायथागोरियन ट्रिपलेट आहे, त्याला आपण पायथागोरियन ट्रिपलेट म्हणू शकतो. आता 30, 60, 90 डिग्री थेरम म्हणजे नेमकं काय, सपोज आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल दिलाय. हा राईट अँगल ट्रायंगल आहे PQR आणि हा अँगल 90 डिग्रीचा आहे. त्यापैकी हा जो आहे हा अँगल 30 डिग्रीचा आहे आणि हा अँगल जो आहे 60 डिग्रीचा आहे. असं जर दिलेलं असेल तर ह्या ट्रायंगलला दिस ट्रायंगल इज कॉल्ड ॲज 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल. मग आता असं जर असेल तर काय होऊ शकतं, द साइड अपोजिट टू 30 डिग्री अँगल, 30 डिग्री कोणाच्या अपोजिट जी साइड असते PQ ही हायपोटेनसच्या 1/2 असते. म्हणजेच काय, PQ is equal to 1/2 into hypotenuse PR. तसाच 60 डिग्री अपोजिट जी साइड असेल QR, तिचं मेजरमेंट ह्या हायपोटेनसच्या PR च्या √3/2 टाइम्स असणार आहे. त्याचं मेजरमेंट असेल √3/2 टाइम्स. हा झाला 30, 60, 90 डिग्री थेरम. याचा कॉन्व्हर्स काय सांगतो, जर समजा इफ वी हॅव गिवन अ पर्टिक्युलर ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल, दिलेला ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि एक साइड जी आहे त्याची ही हायपोटेनसच्या 1/2 आहे, कोणती पण एक साइड, कारण हायपोटेनस वरून उरलेले दोन साइड्स असतात, त्यापैकी कोणती एक साइड जर हायपोटेनसच्या 1/2 असेल तर आपण असं म्हणू शकतो की तो जो अँगल आहे
की ज्याच्या समोरची साईड ही हायपोटेनसच्या 1/2 आहे तर तो अँगल 30 डिग्रीचा असेल, म्हणजेच अल्टिमेटली तिसरा जो असेल तो 60 डिग्रीचा असेल, म्हणजेच आपण तो ट्रायंगल 30, 60, 90 डिग्रीचा आहे असं प्रूव्ह करू शकतो. म्हणजे त्यासाठी आपल्याला वापरावं लागेल कॉन्व्हर्स ऑफ 30, 60, 90. पुढचा आहे 45, 45, 90 डिग्री थेरम. तो काय सांगतो नेमका? याच प्रकारे थोडासा बदल झालाय. काय बदल झाला? सपोज we have given a triangle ABC. This is triangle ABC. This is right angle. This is 45 degree. This angle is of 45 degree. मग अल्टिमेटली जर एखादा ट्रायंगल असेल आणि त्याचा समजा आपण AC बेस मानला आणि हे दोन बेस लगतचे जे अँगल आहेत ते जर 45 45 आले, कॉन्ग्रुएंट आले, तर तो आयसोस्केलस ट्रायंगल असतो. म्हणजेच अल्टिमेटली हा जो आहे हा आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणजेच कॉन्ग्रुएंट अँगलच्या समोरच्या साइड सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात, अपोजिट साइड जे असतील त्या कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजेच थोडक्यात ट्रायंगल ABC हा आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल आहे. असं जर असेल तर 45 डिग्रीच्या अपोजिट जी साइड असते ती हायपोटेनसच्या 1/√2 टाइम्स असते. म्हणजे काय? BC इज इक्वल टू 1/√2 इंटू हायपोटेनस AC. मग BC पण 45 च्या अपोजिट आहे आणि ही AB सुद्धा या 45 अँगलच्या अपोजिट आहे. म्हणजे दोघांची व्हॅल्यू सारखीच असणार आहे. AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू 1/√2 इंटू AC. अशा पद्धतीने आपल्याला हा 45, 45, 90 जो थेरम आहे त्याचा वापर करता येतो. पुढचा आहे सिमिलरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. सपोज वी हॅव गिवन अ राईट अँगल ट्रायंगल PQR. Angle Q is of 90 degree and PR is the hypotenuse. If we draw a altitude or a perpendicular QS on hypotenuse, QS is perpendicular to PR, hypotenuse PR, then this angle is of 90 degree. Again this angle is of 90 degree. मग आपण इथे जर पाहिलं तर एका राईट अँगल ट्रायंगलचे 3 राईट अँगल ट्रायंगल तयार झाले. जो मेन होता तो PQR, दुसरा लहान PSQ आणि तिसरा ट्रायंगल QSR. हे 3 राईट अँगल ट्रायंगल तयार होतात आणि हे जर राईट अँगल तयार होत असतील तर हे एकमेकाशी सिमिलर असतात. ऑल दिस 3 राईट अँगल ट्रायंगल्स आर सिमिलर टू इच अदर. मग आता 1-to-1 करस्पॉन्डन्स लिहिता आला पाहिजे आपल्याला नाव लिहिताना. कसं लिहिणार? समजा आपण असं घेतलं ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल. आता 1-to-1 करस्पॉन्डन्स जो असतो व्हर्टायसेसचा तो कसा लिहायचा? तर इथे दुसरा ट्रायंगल PSQ आहे तर याचा राईट अँगल नाही Q जवळ तयार झालाय आणि याचा S जवळ. आता Q जर इथे मिडलला आला असेल तर याचा S सुद्धा मिडलला ठेवा. अँगल P हा दोन्ही ट्रायंगल साठी ट्रायंगल PQR आणि PSQ साठी कॉमन अँगल आहे. मग P जर 1 नंबरला आला असेल तर इथे सुद्धा तो 1 नंबरलाच ठेवा. आता उरलं कोण? फक्त Q, तो लिहून टाका. तसंच तिसऱ्या ट्रायंगलचा आपण विचार करतोय. तिसऱ्यात पण हाच रूल वापरा. राईट अँगल Q जवळ, याचा S जवळ, S मिडलला. याचा कॉमन अँगल जो आहे दोघांमध्ये कोणता? ट्रायंगल PQR आणि QSR मध्ये अँगल R हा कॉमन आहे. मग R कुठे आला? शेवटी. तर इथे सुद्धा शेवटी ठेवा. म्हणजे उरलं कोण? फक्त Q. अशा पद्धतीने 3 जे राईट अँगल ट्रायंगल तयार झाले ते एकमेकाशी कुठल्या करस्पॉन्डन्स मध्ये त्या ठिकाणी सिमिलर आहेत ते आपण सांगू शकतो. मग अशा पद्धतीने याचा वापर आपल्याला नंतर पुढच्या एक्झाम्पल्स मध्ये करायचा आहे. तेवढं फक्त थेरम म्हणून लक्षात ठेवा. नंतर थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन तो याच फिगर मध्ये आपण वापरू शकतो किंवा फिगर हीच वापरली तरी सांगता येईल की हा जो परपेंडिक्युलर आपण हायपोटेनस वरती काढलाय QS इज परपेंडिक्युलर टू PR. तर QS हा सेगमेंट PS आणि SR साठी जॉमेट्रिक मीन होतो. म्हणजे काय? थोडक्यात फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. QS² इज इक्वल टू PS इंटू SR. एवढं फक्त लक्षात ठेवा. याचा वापर आपला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना करायचा आहे. पुढचं जे आहे 8 नंबरचं अपोलोनियस थेरम. हा थेरम खूप महत्वाचा आहे आणि हा वापरत असताना आपल्याला थोडस जागा गरज पडते जास्त. आपण वर घेऊया. 8 नंबरचा थेरम आहे अपोलोनियस थेरम. आता हा अपोलोनियस थेरम काय नेमका? सपोज वी हॅव गिवन अ ट्रायंगल. This is triangle PQR
and here is a S point which is the midpoint of segment or side QR. So QS is equal to SR and PS is the median of this triangle. असं दिलेलं असेल आपल्याला तर आपण काय करणार, काय फॉर्म्युला आपण वापरतो, तो फॉर्म्युला असा वापरला जातो की सुरुवात नेहमी लक्षात ठेवा, फॉर्म्युला लिहिताना ज्या साइडचा मिड पॉइंट दिलाय त्याचा अपोजिट व्हर्टेक्स घ्यायचा आणि तिथून नाव लिहायला सुरुवात करायची नेहमी. मग आता अपोजिट व्हर्टेक्स कोणता आहे, P. मग P पासून सुरू करा. PQ² प्लस PR² इज इक्वल टू मेडियन घ्या 2PS² प्लस या दोघांपैकी एक कोणताही घ्या, QS घ्या किंवा SR घ्या, दोन्ही सारखेच आहेत. 2QS चा हे रिलेशन या ठिकाणी झाले. ही पहिली कंडिशन. समजा आपल्याला सेकंड कंडिशनचा विचार करूया. ट्रायंगल हाच दिलाय या पद्धतीने. अशी फिगर जरा चांगली काढूया. ट्रायंगल आहे PQR. S is the midpoint. Again QS is we have given another median. आता देताना आपल्याला हीच मेडियन दिलेली नाहीये. समजा आपल्याला इथे T हा या साइडचा मिड पॉइंट आहे. मग QT कनेक्ट केली आपण. आता तसा आपण जर विचार केला तर एका ट्रायंगल साठी 3 मेडियन असतात. तर QT ही सेकंड मेडियन आहे. मग आता QT जर सेकंड मेडियन असेल तर PT आणि RT सुद्धा कॉन्ग्रुएंट आहे, सेम लेंथ आहे. मग आता परत सुरू करणार आपण लिहिताना काय लिहिणार मग, ज्याचा मिड पॉइंट दिलाय त्या साइडच्या अपोजिट व्हर्टेक्स Q आहे. Q पासून फॉर्म्युला लिहायला सुरुवात करा. QP चा स्क्वेअर प्लस QR चा स्क्वेअर इज इक्वल टू 2QT स्क्वेअर प्लस या दोघांपैकी कोणतेही घ्या 2PT². अशा पद्धतीने मेडियन बदलले की आपल्याला फॉर्म्युला सुद्धा थोडासा बदलून घ्यावा लागतो. आणखी तिसरी कंडिशन येऊ शकते, जर आपल्याला या साइडचा मिड पॉइंट दिला असेल तर फॉर्म्युला चेंज होईल. त्या साइडचा मिड पॉइंट दिला असेल तर फॉर्म्युला चेंज होईल. कसा चेंज होईल बघूया आपण. समजा हा मिड पॉइंट दिला इथला, इथे समजा आपण A नाव दिलं, पुन्हा P आणि QA सारखे झाले. मग A जर मिड पॉइंट PQ चा असेल तर R पासून सुरू करायला यायला. मग काय होईल, RP² प्लस RQ² इज इक्वल टू मेडियन परत 2RA² प्लस 2AQ². आणि AQ ऐवजी आपण AP घेतलं तरी काही फरक पडणार नाही. अशा पद्धतीने पूर्ण चॅप्टर या 8 पॉइंट्स वरती डिपेंड आहे. हे जर चांगल्या प्रकारे समजले आणि पटकन आपल्याला आठवलं की कुठला प्रश्न आलाय आणि त्याच्यामध्ये आपण कोणतं पॉइंट वापरू शकतो, तर उदाहरण सोडवणं खूप सोपं आहे आणि पूर्ण मार्क आपल्याला सहज मिळू शकतात. व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट घ्या, हे कंप्लीट करा. पुढचा भाग लगेच घेऊया आपण. प्रॅक्टिस सेट 2.1. Hello students, let us see the practice set 2.1. The first question is that identify the following are Pythagorean triplets. आपल्याला चेक करायचं आहे की दिलेले जे नंबर्स आहेत ते पायथागोरियन ट्रिपलेट आहेत का आणि त्याचं रिझन पण लिहायचं आहे. तर पहिले चेक करूया आहेत की नाही. मग त्यासाठी मानून घ्या ह्या ज्या साइड्स दिल्या आहेत त्या A = 3, B = 5 and C = 4. सगळ्यांचा स्क्वेअर करा. A² = 9, B² = 25 and C² = 16. आणि चेक करा जे दोन लहान व्हॅल्यू आहेत त्यांची ॲडिशन करा. दोन लहान व्हॅल्यू कोणत्या आहेत, 9 आणि 16. मग A² प्लस C² = 9 + 16. Therefore A² प्लस C² = 25. इक्वेशन नंबर 1. आणि जी मोठी साईड होती 5 तिचा स्क्वेअर आपल्याला माहित आहे, बट B² = 25. इक्वेशन नंबर 2. मी ते ABC तुम्ही कोणालाही मानू शकतात, तसं काही बंधन नाही आहे आपल्याला, पण आपण आपल्या सोयीसाठी ते मानून घेतले. आता दोन्ही इक्वेशन जर कम्पेअर केले तर राईट साईड सेम आहे 25 म्हणजेच लेफ्ट साईड सारखी असेल. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 फ्रॉम इक्वेशन 1 and 2 कम्पेअर केली तर या दोघांची ॲडिशन याच्या इतकी येते. A² प्लस C² = B². आणि असं जेव्हा घडतं की एखाद्या ट्रायंगलमध्ये आपण विचार केला होता की मोठ्या साईडचा स्क्वेअर हा उरलेल्या दोन साईडच्या स्क्वेअरच्या ॲडिशन इतका आला तर तिथं कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम वापरला जातो. मग आपण म्हणणार बाय युझिंग
by using converse of PT. शॉर्टकट पायथागोरस थेरम म्हणजे आपण PT म्हणतो. बाय युजिंग कॉन्व्हर्स ऑफ PT 3, 5, 4 is a Pythagorean triplet. Pythagorean triplet. अशा पद्धतीने आपण चेक केलं की दिलेले जे व्हॅल्यू आहेत त्या पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही. हा एक क्वेश्चन झाला. दुसरा बघूया आता. यातला सेकंड जे आहे, नंबर्स कोणते कोणते दिले बघा. 4, 9, 12. 4, 9, 12. अगेन A equal to 4, B equal to 9, C is equal to 12. Take square of each. A square equal to 16, B square is equal to 81 and C square is equal to 144. आणखी दोन लहाण्याची बेरीज करा. A square plus B square equal to 16 plus 81. Therefore, A square plus B square is equal to 97. Equation number 1. नंतर C square is equal to 144. This is equation 2. दोघांची लेफ्ट साइड राईट साइड सारखी नाही आहे, म्हणजेच लेफ्ट साइड सारखी असणार नाही. फ्रॉम इक्वेशन 1 and 2, from equation 1 and 2, A square plus B square is not equal. So equal sign होती, क्रॉस लाईन द्यायची. is not equal to C square. Therefore 4, 9, 12 is not a Pythagorean triplet. Pythagorean triplet. अशा पद्धतीने उरलेले सगळे एक्झाम्पल आपण चेक करू शकतो. दोन्ही प्रकार घेतले आपण. पायथागोरियन असेल तर कसं लिहायचं आणि नसतील तर कसं लिहायचं, तर या पद्धतीने लक्षात ठेवा. व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट घ्या, कंप्लीट करा. पुढचा भाग आपण लगेच बघूया. Now let us see the second example. In figure we have given angle MNP is equal to 90 degree. Segment NQ is perpendicular to segment MP. MQ is of 9 and QP is of 4, and we have to find out the NQ, this side, length of this side NQ. आता असा जेव्हा प्रश्न येईल त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर पटकन पायथागोरस थेरम आला पाहिजे. पायथागोरस थेरमचं एक ॲप्लिकेशन आहे जॉमेट्रिक मेन थेरम, तो आला पाहिजे. मग अल्टिमेटली हा विचारला आणि हे दोन दिले म्हणजे पटकन आपण जॉमेट्रिक मेन थेरम वापरू शकतो. मग बाय युझिंग जॉमेट्रिक मीन थेरम, एकदम सोपा प्रश्न आहे. NQ square is equal to MQ into QP. वैल्यू पुटअप करा. Therefore NQ square is equal to 9 into 4. Therefore NQ square is equal to 30. Take square root of both side. Take square root of both sides. Therefore NQ is equal to 6. This is the final answer. या पद्धतीने आपण हा क्वेश्चन सॉल्व करू शकतो. त्यातला जो तिसरा क्वेश्चन आहे तो सेम याच पद्धतीने सॉल्व करायचा आहे, म्हणून तो मी घेत नाही. चौथा आपण घेऊया. आता चौथ्यामध्ये काय दिलं बघा. फ्रॉम फिगर फाइंड RP अँड PS. फिगरमध्ये हा अँगल 90चा आहे, हा 30चा आहे. इन फिगर अँगल S इज इक्वल टू 90 डिग्री and angle P is equal to 30 degree. हा पार्ट गिवन आहे, हा आपल्याला अगोदर देऊन ठेवला आहे. मग आता आपण त्याच्यावर therefore angle R is equal to 60 degree. जर हे दोन 90 आणि 30 असतील तर हा तिसरा अल्टिमेटली 60चा होणार आहे. therefore triangle RSP is 30, 60, 90 degree triangle. म्हणजेच अल्टिमेटली इथे आपल्याला 30, 60, 90चा थेरम वापरता येतो. बाय युझिंग
30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम. आता 30च्या अपोजिट जी साईड असेल ती हायपोटेनसच्या 1/2 असेल, म्हणजे एस आर इज इक्वल टू 1/2 इंटू आर पी. देअरफोर 6 इक्वल टू 1/2 इंटू आर पी. देअरफोर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 6 इंटू 2 इक्वल टू आर पी. देअरफोर 12 इज इक्वल टू आर पी. म्हणजे एक व्हॅल्यू आपल्याला मिळाली, आर पी इज इक्वल टू 12. तसंच आपण सेकंड व्हॅल्यू काढू शकतो, याच्या अपोजिट असणारी पी एस साईड. पी एस इज इक्वल टू ती 60च्या अपोजिट, हा अँगल 60 येणार आहे आपल्यासाठी. 60च्या अपोजिट ती काय असणार आहे, √3/2 इंटू हायपोटेनस आर पी. देअरफोर पी एस इज इक्वल टू √3/2 इंटू 12. 2 ने डिवाइड करा, 2 6 आर 12 आणि 6 अगोदर घ्या. देअरफोर पी एस इक्वल टू 6√3. या पद्धतीने आपण दोन्ही व्हॅल्यू काढू शकतो. फळ्यावरचं लिहून घ्या, मग पुढचा भाग बघूया. ओके स्टुडंट्स, लेट अस सी द नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. आता दिलेलं काय नेमकं बघा. इन फिगर वी हॅव गिवन दॅट ट्रायंगल ए बी सी इज अ राईट अँगल ट्रायंगल. ए बी इज कॉन्ग्रुएंट टू बी सी अँड हायपोटेनस ए सी इज √8. म्हणजे थोडक्यात आपल्याला एक कळालं आहे की इथे हा आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल आहे. जेव्हा मी प्रॉपर्टीज सांगितल्या, 8 पॉईंट सांगितले, त्यामध्ये 45, 45, 90 डिग्रीचा थेरम जेव्हा सांगितला, तर जेव्हा तुम्हाला आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल दिला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी विचार करायचा की इथे आपण 45, 45, 90चा थेरम वापरू शकतो, हे लक्षात घ्या. मग सरळ इथे हा अँगल पण 45चा असेल आणि हा अँगलसुद्धा 45चा असेल. मग आपल्याला देतानाच फिगरमध्ये दिसतंय ए बी इज इक्वल टू बी सी, म्हणजेच हा गिवन पार्ट आहे, फिगरमध्ये देऊन ठेवला आहे. मग असं जर असेल तर हे दोन्ही अँगल जे आहेत ते प्रत्येकी 45 डिग्रीचे होतील, म्हणजेच अँगल बी ए सी इज इक्वल टू 45 डिग्री. आता या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे 45, 45, 90 डिग्रीचा थेरम. म्हणजेच काय होईल, 45च्या अपोजिट जी साईड असेल याच्या अपोजिट ही, ह्या अँगलच्या अपोजिट ए बी, या प्रत्येकाचं व्हॅल्यू हा जो हायपोटेनस ए सी आहे त्याच्या 1/√2 टाइम्स असणार आहे. 1/√2 इंटू ए सी, इथे पण तेच कॅरी होईल. 1/√2 इंटू √8, इथे पण तेच ठेवा. 1/√2 इंटू, आता हा जो 8 आहे, 8ला कसं स्प्लिट केलं बघा. 8 म्हणजे काय, 4 इंटू 2. 8 म्हणजे 4 इंटू 2. मग 4चा स्क्वेअर रूट निघणार आहे, 2चा निघणार नाही. मग 4चा स्क्वेअर रूट 2 आणि हा 2 तसाच राहिला, म्हणजे याची व्हॅल्यू आली 2√2. ती इथं वापरली. आता या ठिकाणी या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. डिनॉमिनेटर √2 आहे, न्यूमरेटरला √2 आहे. मग √2 कॅन्सल झाला, म्हणजे फक्त 2 उरला, म्हणजे याची व्हॅल्यू आली 2. द फायनल आन्सर इज 2. म्हणजे या ठिकाणी याची आपल्याला गरज नाही आहे. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केले. एक्झाम्पल नंबर 6 बघूया. फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. मग पी क्यू आर ए स्क्वेअर आहे, तो स्क्वेअर आहे म्हणजेच त्याचा प्रत्येक अँगल 90चा आहे आणि चारही साईड्स कॉन्ग्रुएंट आहेत. ऑल 4 साईड्स आर कॉन्ग्रुएंट, त्यांची लेंथ सारखी असणार आहे. मग आता एक काम करूया, आपण थोडा वेळ फक्त ट्रायंगल पी क्यू आरचा विचार करूया. हा इकडचा भाग विसरून जा, एवढ्याच भागाचा विचार केला तर हा काय होणार आहे, राईट अँगल ट्रायंगल तर आहेच, पी क्यू आणि क्यू आर तर कॉन्ग्रुएंट आहेच, म्हणजेच हा परत काय झाला, आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल. म्हणजेच परत आपण तिथे काय वापरणार आहे, 45, 45, 90 डिग्रीचा जे काही थेरम आहे तो वापरणार आहे. लिहून घेऊ फक्त. क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज स्क्वेअर. हा गिवन पार्ट आहे, म्हणून याला रिझन देऊन टाकलं गिवन. देअरफॉर अँगल क्यू इज इक्वल टू 90 डिग्री अँड पी क्यू इज इक्वल टू क्यू आर इज इक्वल टू पी एस इज इक्वल टू एस आर. या चारही साईड सारखे असतील. आपल्याला जे वापरायचे ते आपण पाहूया फक्त. इन राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल नाही म्हटलं तरी चालेल, तर आपण डायरेक्ट म्हणू शकतो देअरफॉर, डायरेक्ट वापरता येईल. देअरफॉर ट्रायंगल पी क्यू आर इज an isosceles
right angle triangle. Isosceles right angled triangle. Therefore, angle QPR is equal to angle QRP is equal to 45 degree. हा 45 चा झाला, हा सुद्धा 45 चा झाला. परत आपण वापरणार आहे बाय युजिंग 45 90 डिग्री थेरम. त्यासाठी आपल्याला ही एक साईड काढायची आहे किंवा ही काढली तरी चालेल. PQ इज इक्वल टू 1/√2 इंटू हायपोटेनस PR. देअरफॉर PQ इज इक्वल टू 1/√2 इंटू 10. आता या ठिकाणी ह्या √2 ने 10ला डिवाइड करता येणार नाही, मग आपण थोडंसं सिम्प्लिफाय करूया. PQ इज इक्वल टू 10√2 असं होईल. मग याचा जो डिनॉमिनेटर आहे या डिनॉमिनेटरचं आपण रॅशनलायझेशन करूया. कसं करणार? देअरफॉर PQ इज इक्वल टू 10/√2 इंटू √2 इंटू √2. डिनॉमिनेटरला जे आहे त्यानेच मल्टिपल केलं, या दोघांचं डिवाइड केलं तर व्हॅल्यू 1 येते. म्हणजे आपली जी काही मूळ व्हॅल्यू आहे ती चेंज होत नाही. मग आता न्युमरेटरचं मल्टिप्लिकेशन PQ इज इक्वल टू 10√2, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर √4 आणि 4चं स्क्वेअर रूट म्हणजे 2 ने याला डिवाइड करा, ह्या 2ला होणार नाही. 2 ने 10ला डिवाइड केलं तर 5 आन्सर येतं. PQ इज इक्वल टू 5√2 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला ह्या स्क्वेअरची प्रत्येक साईड 5√2 सेंटीमीटर आली. आता काढायची पेरीमीटर. पेरीमीटर इज इक्वल टू 4 इंटू PQ. Therefore, P is equal to 4 into 5√2. Therefore, perimeter is equal to 20√2 centimeter. This is the final answer. व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट घ्या, हे लिहून घ्या. जर तुम्हाला माझं टीचिंग आवडलं असेल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. म्हणजे जे नवीन नवीन व्हिडिओ येतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर प्राप्त होईल. Now see the example number 7. In figure we have given angle DFE. DFE is of 90 degree. FG is perpendicular to hypotenuse DE. Then GD is equal to 8, FG equal to 12. Then we have to find EG, FD and EF. आता हे कसं फाइंड आउट करायचं बघा. आपण जर ह्या छोट्या राईट अँगल ट्रायंगलचा विचार केला, कोणता DGF किंवा FGD, त्याच्यामध्ये आपण पायथागोरस थेरम वापरू शकतो. हा त्याचा हायपोटेनस आहे. FD स्क्वेअर इक्वल टू GD स्क्वेअर प्लस DF स्क्वेअर म्हणजे 8 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. सिम्प्लिफाय करूया. FD स्क्वेअर इज इक्वल टू 8चा स्क्वेअर 64 आणि 12चा 144. देअरफॉर FD स्क्वेअर इज इक्वल टू 208. FD स्क्वेअर इज इक्वल टू 208. हा काही परफेक्ट स्क्वेअर नाही आहे. FD स्क्वेअर इज इक्वल टू टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. FD is equal to under root 208. आता याला जर आपण 16 ने डिवाइड केलं, 16 डिवाइड केलं तर काय होईल? FD is equal to under root 16 into 16 1 जा 16, 4 remaining 48, 16 3 are 48, 16 into 13. These are the factors of 208. 16 is a square of 4. Therefore, FD is equal to 4 under root 13. This is the first value. ही पहिली मिळाली. आता इकडची काढायची असेल तर इथे पण आपण पायथागोरस थेरम, आपल्या जॉमेट्रिक मीन थेरम जर वापरला तर इजी मिळेल. बाय युजिंग जॉमेट्रिक मीन थेरम, बाय युजिंग जॉमेट्रिक मीन थेरम काय होईल? हा जो GF आहे, GF स्क्वेअर इज इक्वल टू EG स्क्वेअर, सॉरी EG इंटू GD, EG इंटू GD. GF आहे आपल्याकडे 12, 12चा स्क्वेअर इक्वल टू EG माहीत नाही आहे, GD आहे 8. देअरफॉर 144 इक्वल टू EG इंटू 8. 8 ने डिवाइड करा इकडे.
144/8 is equal to EG. Therefore 8 1 जा 8, 8 8 as 64. Therefore 18 is equal to EG. ही सेकंड व्हॅल्यू मिळाली. EG इज इक्वल टू 18. आता एक राहिली फक्त आपली EF. मग EF काढण्यासाठी हा जो दुसरा आहे FGE हा राईट अँगल ट्रायंगल आहे. पायथागोरस थेरम वापरा किंवा वेगळ्या पद्धतीने वापरू सोडू शकतो आपण. इन राईट अँगल्ड ट्रायंगल FGE by using Pythagoras theorem, by using PT, शॉर्टकट आपण PT लिहितो, by using Pythagoras theorem, EF square is equal to GF square plus EG square. Therefore EF square is equal to GF जो आपल्याला माहित आहे 12 चा स्क्वेअर प्लस EG आपण आत्ताच काढलाय 18 चा स्क्वेअर. देअरफॉर EF स्क्वेअर इज इक्वल टू 144 प्लस 324. देअरफॉर EF स्क्वेअर इज इक्वल टू 468. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. EF इज इक्वल टू अंडर रूट 468. आता जे फॅक्टर पाडताना छोटे छोट्याने डिवाइड केले तरी चालेल. पहिले 4 ने डिवाइड करा, काय होईल? EF इज इक्वल टू अंडर रूट 4 इंटू 4 1 जा 4, 4 1 जा 4, 2 रिमेनिंग 4 7 जार 28. परत 177 चे पण फॅक्टर पडतील, त्यासाठी आपण त्याला जर 9 ने डिवाइड केलं. देअरफॉर EF इज इक्वल टू अंडर रूट 4 इंटू 9 इंटू 9 1 जा 1, 9 1 जा 9, 2 रिमेनिंग 3 13. आता इथे जर आपण विचार केला तर 4 इंटू 9 म्हणजे 36 होतो आणि 36 6चा स्क्वेअर आहे. स्क्वेअर रूट घेताना काय होईल बाहेर? मग EF इज इक्वल टू 6 रूट 13. दिस इज द थर्ड व्हॅल्यू. फॅक्टर पाडताना आपण आपल्या पद्धतीने जे सोयीचं वाटेल त्या पद्धतीने आपण करू शकतो. व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या, मग पुढचा भाग बघूया. Now see the next example, number 8. Find the diagonal of a rectangle whose length is 35 cm and breadth is 12 cm. Suppose this is a rectangle ABCD. This is the length 35 cm and breadth is 12 cm. And we have to find out the diagonal AC. Each angle of rectangle is of 90 degree. Therefore angle B is equal to 90 degree. In right angle triangle ABC by using Pythagoras theorem, by using PT, AC square is equal to AB square plus BC square. Put the value. AC square is equal to AB 12 square plus 35 square. Therefore AC square is equal to 12 चा स्क्वेअर 144 आणि 35 चं करायचं असेल तर एक सोपी पद्धत आहे. 5 चा स्क्वेअर करून घ्या 25 आणि 3 च्या पुढचा नंबर 4, दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 इंटू 4 12 1 2 2 5. AC square is equal to 1369. आता 1369 कशाचा स्क्वेअर आहे तर नक्कीच आपल्याला कळतं. 35 जर 1 2 2 5 असेल आणि शेवटी जर 9 येत असेल, एकतर अशी फिगर असेल की ज्याच्या युनिट प्लेसला 3 असेल किंवा एक तर 7 असेल. आता 3 तर घेतला तर 33 होईल आणि 7 घेतला तर 37 होईल. देअरफॉर AC इज इक्वल टू 37. Take square root of both sides is equal to 37 centimeter. Therefore the diagonal of rectangle is of 37 centimeter. कंप्लीट करा, पुढचा भाग बघूया.
Okay students, let us see the hot questions. What is hot? हायर ऑर्डर थिंकिंग क्वेश्चन्स. आता हे जे प्रश्न असतात याच्यामध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचार करून आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करावे लागतात. फक्त फॉर्म्युला टाकला आणि ॲन्सर मिळालं असं होत नाही, म्हणून याला हायर ऑर्डर थिंकिंग म्हटलं जातं. आणि हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुम्ही कुठली मेथड वापरावी हे ठरलेलं नसतं. फक्त ती मेथड लॉजिकली करेक्ट असावी आणि स्टेप बाय स्टेप ॲन्सर काढलेलं असावं, तर ते तुम्हाला फुल क्रेडिट त्या ठिकाणी बोर्डाकडून दिलं जातं. तर ह्या क्वेश्चनचा आपण विचार करूया. इन फिगर यम इज द मिड पॉईंट ऑफ साइड क्यू आर. Angle PRQ is of 90 degree and we have to prove PQ square is equal to 4 PM square minus 3 PR square. Solution बघायचं. How to solve this question? In right angled triangle PRM by using PT theorem, Pythagoras theorem, by using Pythagoras theorem, PM square equal to PR square plus MR square. आता हा जो PR स्क्वेअर ॲड केला आहे इकडे सबस्ट्रॅक्ट करा. देअरफॉर PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर is equal to MR square. This is equation number 1. आता इथे M हा QR चा मिड पॉइंट आहे, म्हणजेच PM इज मेडियन. M इज मिड पॉइंट ऑफ साइड QR. This is given part. Therefore PM is segment. PM is median. सेगमेंट PM काय झाली? मेडियम. म्हणजेच ह्या ट्रायंगलमध्ये आपण अपोलोनियस थेरम वापरू शकतो. बाय युजिंग, त्यासाठी इन ट्रायंगल म्हटलं तरी चालेल. इन ट्रायंगल PRQ, इन ट्रायंगल PRQ by using Apollonius theorem. या थेरमचा वापर आपण करू शकतो. आता अगोदर समजून सांगून तुम्हाला हे सांगितलं होतं की याचं फॉर्म्युला लिहिताना कसं सुरू करायचा. ज्या साईडचा मिड पॉईंट दिलाय त्याचा अपोजिट व्हर्टेक्स घ्यायचा. त्याचा अपोजिट व्हर्टेक्स आहे P. तिथून फॉर्म्युला तयार करा. PR स्क्वेअर प्लस PQ स्क्वेअर is equal to 2PM square plus 2MR square. आता थोडंसं आपलं जे प्रूव्ह करायचं आहे त्यासाठी सिम्प्लिफाय करूया. लेफ्ट साईडला फक्त PQ स्क्वेअर पाहिजे, तर हा PR स्क्वेअर तिकडे मायनस करा. देअरफॉर PQ स्क्वेअर इज इक्वल टू 2PM स्क्वेअर प्लस 2MR स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर. इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 मध्ये जी आपण MR स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड आउट केली होती ती फक्त त्या इक्वेशनमध्ये टाका. पुट व्हॅल्यू ऑफ इक्वेशन 1 इन इक्वेशन 2. तर 2 मध्ये फक्त ती व्हॅल्यू पुटअप करायची. PQ स्क्वेअर इज इक्वल टू 2PM स्क्वेअर प्लस 2 इंटू ब्रॅकेट MR स्क्वेअरची व्हॅल्यू आहे PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर आणि मायनस PR स्क्वेअर अगोदरचा आहे तो जसाच तसा. देअरफॉर PQ स्क्वेअर इज इक्वल टू 2PM स्क्वेअर प्लस 2 ने मल्टिपल करा 2PM स्क्वेअर मायनस 2PR स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर. या दोघांची ॲडिशन करा, या दोघांची ॲडिशन करा. देअरफॉर PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 2 मायनस 1 मायनस 3 PR स्क्वेअर. आणि तेच आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं होतं. PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 3 PR स्क्वेअर. अशा पद्धतीने हॉट क्वेश्चन जे असतात, जे स्टार केलेले क्वेश्चन्स आहेत तुमच्या टेक्स्टबुकमधले,
ते हायर ऑर्डर थिंकिंग क्वेश्चन्स आहेत, ते या पद्धतीने तुम्ही लॉजिकली करेक्ट जी मेथड आहे तिचा वापर करून सॉल्व करू शकता. Now see the last question of this practice set 2.1, question number 10. What is the question? Walls of two buildings on either side of a street are parallel to each other. एक स्ट्रीट आहे, रस्ता आहे, त्याच्या एक साईडला एक बिल्डिंग आहे, लेफ्ट साईडला एक बिल्डिंग आहे, सेकंड राईट साईडला एक बिल्डिंग आहे. अ लॅडर 5.8 meter long is placed on the street such that its top just reaches the window of a building at the height of 4 meter. एक शिडी आहे, लॅडर आहे, ती स्ट्रीटवरती अशा पद्धतीने ठेवलेली आहे की एका बिल्डिंगच्या विंडोपर्यंत ती पोहोचते. ती विंडो ग्राउंडपासून 4 मीटर हाईटवरती आहे. ऑन द टर्निंग द लॅडर ओव्हर टू द अदर साईड ऑफ द स्ट्रीट, दुसऱ्या साईडला जे बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या इट्स टॉप टचेस द विंडो ऑफ द अदर बिल्डिंग ॲट अ हाईट ऑफ 4.2 मीटर. दुसऱ्या साईडला जे बिल्डिंग आहे तिची विंडो 4.2 मीटर हाईटवर आहे, तिथपर्यंत तिचं टॉप पोहोचतोय त्या लॅडरचा आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे फाइंड द विड्थ ऑफ द स्ट्रीट. आता जेवढा प्रश्न मोठा वाटतोय तेवढं त्याचं उत्तर खूप छोटं आहे. जरी हा हायर ऑर्डर थिंकिंगचा क्वेश्चन असला तरी खूप सोपा आहे. जर व्यवस्थित आपण सॉल्व केला तर नक्कीच आपल्याला हे सोडवणं खूप सोपं जाणार आहे. तर बघू याचं आन्सर काय नेमकं. बघा आता हा क्वेश्चन किती सोप्या पद्धतीने सोडवता येतो. जागा पूर्ण नाही म्हणून मी क्वेश्चन त्यातून पुसून टाकला आहे. तर आपण फिगर काढूया. फिगर काय, तर या पद्धतीने एक स्ट्रीट आहे, समजा त्याची विड्थ आपण AB मानली, स्ट्रीटची विड्थ. या साईडला एक बिल्डिंग आहे आणि इकडच्या साईडला दुसरी बिल्डिंग आहे. तर इथे ही जी विंडो आहे, आता बिल्डिंग वर उंच असणार आहे पण आपण विंडोपर्यंत कन्सिडर करतोय, याची विंडो हाईट इथपर्यंत कन्सिडर करतोय आणि एक लॅडर ठेवलेले आहे. आता लॅडर जे आहे या पद्धतीने ही लॅडर आहे, समजा PQ नावाची लॅडर आहे, ती स्ट्रीटवरती अशा पद्धतीने ठेवली आहे की तिचा टॉप ही जी छोटी बिल्डिंग आहे तिच्या विंडोपर्यंत पोहोचते आणि ती विंडोची हाईट आहे ग्राउंडपासून 4 मीटर. तसंच इकडे विचार केला, ही इकडे सरकवली की ती इथे येते. समजा इथे आपण T नाव दिले, तर ही जी विंडो आहे ह्या मोठ्या बिल्डिंगची ती आहे 4.2 मीटर हाईटवरती. अशा पद्धतीने ही फिगर आहे आणि आपल्याला आपण नेहमी बघतो की दोन्ही बिल्डिंग स्ट्रीटला परपेंडिक्युलर असणार आहेत, नो डाऊट. आणि मग आपल्याला फाइंड आउट करायचं आहे विड्थ ऑफ रोड और स्ट्रीट AB. म्हणजे आहे ते एकदा पाहून घेऊ, लिहून घेऊ. AB इज इक्वल टू विड्थ ऑफ स्ट्रीट, ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. नंतर PQ रिप्रेझेंट्स फर्स्ट पोजिशन ऑफ लॅडर and QT represents second position of ladder. आता लेट AQ is equal to x meter and BQ is equal to y meter. हे आपण मानून घेतलं. AQ is x and this is y. आणि ही जी लॅडर आहे, लॅडरची लेंथ आहे 5.8 मीटर. कुठेतरी उल्लेख केला तर हरकत नाही. लेंथ ऑफ लॅडर इज इक्वल टू 5.8 मीटर. मग इकडे पण हीच आहे, इथे तीच लॅडर असल्यामुळे तिची लेंथ पण 5.8 मीटरच असणार आहे. आता या ठिकाणी बोथ बिल्डिंग्स आर परपेंडिक्युलर टू ग्राउंड और स्ट्रीट. बोथ बिल्डिंग्स आर परपेंडिक्युलर टू स्ट्रीट. देयरफॉर अँगल A इज इक्वल टू अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. हा 90चा असेल, हा पण 90चा असेल. म्हणजेच देयरफॉर ट्रायंगल PAQ
and triangle TBQ are right angle triangles. Right angled triangles हे दोन्ही पण. असं झाल्यामुळे या ठिकाणी PA, AQ आणि PQ यांची जी लेंथ असेल हे पायथागोरियन ट्रिपलेट होणार आहे. म्हणजे 4 मीटर 5.8 आणि x इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. 5.8, 4.2 and y is also another Pythagorean triplet. मग आपण लिहू शकतो 4, 5.8 and x and 4.2, 5.8 and y are Pythagorean triplets. Pythagorean triplets हे पायथागोरियन ट्रिपलेट्स आहेत. आणि पायथागोरियन ट्रिपलेट जर असले तर आपण पाहिलेलं आहे की जी मोठी साईड असते तिचा स्क्वेअर जो असतो, म्हणजे इथे आपल्याला ऑलरेडी हे राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे ही 5.8 मोठी असणारच आहे, ही मोठी असू शकत नाही कारण हा राईट अँगल ट्रायंगल आहे. हायपोटेनस नेहमीच मोठा असतो, म्हणजे 5.8 ही लार्जर साईड असेल किंवा व्हॅल्यू असेल, तिचा स्क्वेअर हा उरल्या दोघांच्या स्क्वेअर इतका असेल. देअरफॉर 5.8 स्क्वेअर इज इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस x square, equation 1. Also, second condition, 5.8 square is equal to 4.2 square plus y square, equation 2. आता हे दोन इक्वेशन जर आपण कंपेअर केले तर दोघांची लेफ्ट साईड सारखी बघा. मग हे केव्हा पॉसिबल होईल? जर राईट साईड सारखे असतील तर. हे केव्हा पॉसिबल होणार आहे? राईट साईड सारख्या असतील तर. म्हणजेच फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 दोघांची लेफ्ट साईड सारखी आहे, म्हणजेच राईट साईड सुद्धा सारखी असेल. 4 स्क्वेअर प्लस x स्क्वेअर इज इक्वल टू 4.2 स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. हे केव्हा पॉसिबल आहे? ही लेफ्ट साईड याच्या इतकी पॉसिबल केव्हा आहे? ज्या वेळेस या दोघांच्या स्क्वेअरची ॲडिशन या दोघांच्या स्क्वेअर इतकी असेल. किंवा 4 square is equal to 4.2 square, x square equal to y square. This is possible only when first condition 4 square is equal to 4.2 square and x square is equal to y square. But this is not possible. हे शक्य नाही. 4 स्क्वेअरचं 4.2 स्क्वेअर इक्वल होऊ शकत नाही. हे असेल की नाही सांगता येते, पण हे होणारच नाही. म्हणजेच दिस इज नॉट पॉसिबल. दिस इज नॉट पॉसिबल. हे पॉसिबल नाही आहे, हे होऊ शकणार नाही. सेकंड कंडिशन 4 square is equal to y square and 4.2 square is equal to x square. Take square root of both sides. This is possible. This is possible. हे पॉसिबल आहे, असं होऊ शकतं. टेक स्क्वेअर ऑफ बोथ साइड्स, स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. टेक स्क्वेअर रूट. देअरफॉर 4 is equal to y and 4.2 is equal to x. So AB is equal to x plus y. Therefore AB is equal to 4.2 plus 4 is equal to 8.2 meter. Therefore width of road is 8.2 meter. अशा पद्धतीने जे हॉट क्वेश्चन्स आहेत तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगळे टेक्निक वापरून किंवा लॉजिकल थिंकिंग वापरून सॉल्व करू शकतात. बोर्डाला अशा पद्धतीने सॉल्व केलेल्या एक्झाम्पलसाठी सुद्धा फुल क्रेडिट दिलं जातं. जर तुम्हाला माझं टीचिंग आवडलं असेल
तर जरूर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. म्हणजे नवीन नवीन जे व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.